नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 31 जुलैचा भाग खूपच धमाकेदार आणि अगदी मजेदार झालेला बघणार आहोत बरं का। कारण आजच्या भागामध्ये आशीर्वाद हेच कर माझी पंढरी असे म्हणत अवनी करणार दांगटांच्या घरात आपली स्वप्न पूर्ण। तर दोंडियांनी घेतली राजाची चांगली शाळा, चांगलीच मजा घेतलेली आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला इथे आता आपली रखुमाई म्हणजेच अवनी भेटल्यामुळे राजाच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद आलेला असतो। सगळेजण अवनीकडे बघू लागतात। वहिनी, सुनबाई, तू इथे? त्यावर लगेच आता ते वारकरी असतात ना, ते म्हणू लागतात, या तुमच्या सुनबाई इथे का? अहो, या तर आमच्या सोबत होत्या दिंडीमध्ये आणि याच टेम्पोत बसल्या होत्या। त्यावर लगेच आता अण्णा सगळ्यांना धक्काच बसतो। सुनबाई टेम्पोत काय करत होती? सुनबाई अगं कुठे गेली होती तू? अगं काय झालं सुनबाई? असे असंख्य प्रश्न आता दोंडियांना आणि ही दांगटांची मुलं विचारू लागतात। अवनीला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही। तेव्हा लगेच आता सुली आणि दत्त्या डोळे फाडून इकडे बघत असतात। कारण नेमकं आता दोंड्याची सून कुठे गेली हे कळायला हवं ना। त्याच वेळेस आता लगेच यशादा ही परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न करतो। यशादा म्हणू लागतो, अण्णा या राजाने ना फोन उचलला नसेल। हो ना अवनी, का फोन लागला नाही म्हणून तुम्हाला गाडी नव्हती म्हणून तुम्ही या रिक्षेत या टेम्पोत बसून आलात ना? अवनी बोला ना। त्यावर अवनी मान डोलावती, हो म्हणूनच मी या टेम्पोत आले। तेव्हा लगेच ते वारकरी म्हणू लागतात, अच्छा म्हणजे तुम्हाला इथे उतरायचं होतं का? त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, ए राजा, तुझा ना असा बाजा वाजवायला पाहिजे। अरे तुला अक्कलच नाहीये? अरे सुनबाईला घ्यायला जायचं सोडून तू इथे काय करत होता? अरे माझी सुनबाई या टेम्पोत ना आली बरं झालं। जर तिला ही टेम्पो भेटला नसता किंवा मग तिला पायी यावं लागलं असतं तर राजा तुला ना सोडणार नाहीये। त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, एक मिनिट वहिनी, जर तुम्ही मैत्रिणीकडे गेला होतात तर तुमच्या पाठीवरती ही बॅग काय करते? या बॅगेत काय नेलं होतं तुम्ही वहिनी? त्याच वेळेस आता सुली आणि दत्ते हसू लागतात। आता ही दोंड्याची सून घर सोडून गेली हे कळणार। तेवढ्यात लगेच आता यशादा म्हणू लागतो, बॅगेत आणली का? पुस्तकं आणली का तुमच्या मैत्रिणीकडनं? तुम्ही पुस्तकं आणायला गेला होता ना? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो आणली ना। त्याच वेळेस यशादा म्हणू लागतो, द्या की मग बॅग, इकडे जड झाली असेल ना, द्या मी रूम मध्ये ठेवतो। ए चला रे, उचला ना पटकन ही भांडी, चला पसारा किती पडलाय। सगळी भावंड आता भांडी उचलून आतमध्ये नेत असतात। सुली आणि दत्त्या मात्र खूपच भडकतात, कारण शेवटी आता दोंडियांची सून त्यांच्या घरात आलेली असते। त्याच वेळेस आता इकडे सगळेजण आतमध्ये निघून जातात। तेव्हा लगेच आता अवनी मात्र या आशीर्वाद घराकडे डोळे भरून बघू लागते। त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम बघितलं, साक्षात विठुरायानेच तुम्हाला तुमच्या या पंढरीकडे आणलंय। हे दांगटांचा आशीर्वाद घरच तुमची पंढरी आहे। आणि मॅडम, या घरातच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे आणि या घरातली माणसं तुमच्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। त्यामुळे मॅडम आता संकोच बाळगू नका, या घरात तुमची स्वप्न बिनधास्त पूर्ण करा। तेव्हा लगेच आता अवनी त्या घराकडे आता डोळे भरून बघू लागते। विठुराया, अरे कदाचित तू या घराला बाईचा आशीर्वाद मिळावा म्हणून मला इकडे पाठवलंय, की या बाईला या आशीर्वाद घराचा आशीर्वाद मिळावा म्हणून मला इथे पाठवलंय असे म्हणत आता पांडुरंग असे म्हणत आता अवनी लगेच विठुरायाचं दर्शन घेते। त्याच वेळेस दोघे आतमध्ये निघणार। तेच लगेच आता एक वारकरी आणि त्यांच्या सोबत एक माऊली, दोघेही आता तिथे येतात। पांडुरंग असे म्हणत आता राजा आणि अवनी त्या दोघांकडे बघतात। अगदी साक्षात विठुराया आणि रखुमाईच जणू राजा आणि अवनीला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात। हा जणू देवाचा चमत्कार बर का। तेव्हा लगेच अवनी आणि राजा या वारकऱ्यांकडे आणि माऊलीकडे बघतात। तेव्हा लगेच आता ते वारकरी म्हणू लागतात, काळजी करू नका, विठुराया या जगाचा पोशिंदा आहे, तो जगाचा मालक आहे, सगळ्या जगाचा विचार करतो, तर तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या सुखाचा आणि तुमच्या संसाराचा नक्कीच विचार करणार। तेव्हा अवनी म्हणू लागते, पण वारकरी सगळे अगदी मनापासून पंढरीला निघालेत ना, मलाही विठुरायाचं दर्शन घ्यायला पंढरीला जायचं होतं, पण विठुरायाने मला घेतलंच नाही दिंडीत, मला इथेच सोडलं या घरात। त्यावर लगेच आता ती माऊली म्हणू लागते, अगं पोरी, बाईचं घरच हे तिची पंढरी असते, त्यामुळे तुला काळजी करायला काही उरत नाहीये, विठुराया तुला नक्कीच दर्शन देणार।
तेव्हा लगेच आता ते वारकरी म्हणू लागतात. ते म्हणतात ना, अव्वा जाती पंढरीला आणि वेशीतूनच येती माघारी. तसंच काही घडलंय तुझ्यासोबत. अगं विठुरायाच्या मनात असेल ना तो तुला इथे दर्शन देईल. त्यावर त्या माऊली म्हणू लागतात, हो, आणि तुझ्या सगळ्या स्वप्नांना बळ देईल. तुझे स्वप्न या घरातच नक्की पूर्ण होणार. हे बघ, तुला विठुरायाचं दर्शन घ्यायला पंढरीला जायचं होतं ना, पण साक्षात विठुराया तुझ्या सोबतीला तुझ्या या घरात आलाय. बाईचं घर म्हणजे तिची पंढरी, आणि या घरात तू विठुरायाचं दर्शन रोज घेऊ शकते. आता लगेच त्या माऊली पटकन आपल्या पिशवीतनं विठुरायाची आणि रुक्माईची मूर्ती काढतात आणि लगेच आता अवनीच्या हातात देतात. घे, तुझ्या या घरात तू रोज विठुरायाचं दर्शन घे. रोज जर तू देवाकडे प्रार्थना केली तर या घरात तुझ्या स्वप्नांना नक्कीच पंख फुटतील. आता अवनी लगेच विठुरायाची आणि रखुमाईची ती मूर्ती हातात घेते आणि डोळे भरून त्याकडे बघत असते. राजा अवनी आता एकटक त्या मूर्तीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता ते वारकरी दादा आणि त्या माऊलीताई दोघेही तिकडनं नाहीसे होतात. आता राजा आणि अवनीला धक्का बसतो. कुठे कसे दिसत नाहीये? आता तर आमच्या समोर होते, कुठे गेले ते सगळे? त्याच वेळेस आता लगेच अवनी आणि राजा एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम बघताय ना, साक्षात विठुराया आणि रखुमाई तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी तुमच्या पाठीशीपणे खंबीरपणे उभी राहण्यासाठी आलेत बर का. चला तर मग आमच्या घरात तुम्ही येणार ना? आता संकोच बाळगू नका, चला पटकन, हेच घर तुमची पंढरी. असे म्हणत आता अवनी लगेच आपलं पाऊल या अंगणात टांगते आणि दांगटांच्या घरात निघालेली असते. अवनीलाही आता खूप भारी वाटतं. त्याच वेळेस अवनीचं लक्ष दारात काढलेल्या रांगोळीकडे जातं. राजा, अरे रांगोळी कोणी काढली? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम दुसरं कोण काढणार? आमचे रॉकी द फादर. खूप इंटेलिजंट भेजा या त्यांच्याकडे. अवनी आता राजाच्या या इंग्रजीला हसू लागते. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, नको नको, ते येत असतं त्यांच्या डोक्यात. बघा, आज तुम्ही रांगोळी घातली नाही म्हणून त्यांनी स्वतः घातली. चला मग आतमध्ये. आता इकडे आतमध्ये धोंड्यांना मात्र खूपच आता कातावलेले असतात आणि आता असा मोठा असा बांबू चांगला साफसूफ करण्याचं काम त्यांचं चालू असतं. तेव्हा धन्या आणि पाण्या येतात. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, अण्णा अहो काय करायला तुम्ही? अहो अण्णा, आज आषाढी एकादशी, होळी नाही, तुम्ही हा बांबू का साफ करायला लागलेत? अहो काय चालू आहे अण्णा? त्यावर धन्या म्हणू लागतो, अण्णा नेमकं तुमच्या मनात काय? त्यावर अण्णा म्हणू लागतात, धन्या आज ना मी त्या राजाची शाळा घेणारे, शाळा. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, शाळा? शाळा नाही, कॉलेज घ्या, PhD घ्या, सगळं काही घ्या, विद्यापीठ घ्या. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, ए बाद झाली तुझी शाळा, PhD, कॉलेज, नाहीतर आधी शाळा तुझीच घेईल, राजाच्या आधी नंबर लावी ना गाबाईस. आता लगेच पाण्या म्हणू लागतो, नाही नाही नको, राजाची शाळा घ्या. तेवढ्यात राजा आणि सुनबाई आतमध्ये येतात. अवनी लगेच अण्णांजवळ येते. अण्णा हे बघा, विठुरायाची मूर्ती आणली मी. आता मात्र अण्णा पटकन तो बांबू बाजूला ठेवतात. पांडुरंग पांडुरंग असे म्हणत सगळेजण आता माऊलीचं दर्शन घेतात. लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा ही मूर्ती मी देवाऱ्यात ठेवू का? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, नक्कीच सुनबाई. अवनीचं लक्ष आता देवाऱ्याकडे जातं. आज छान अशी फुलं वगैरे ठेवून देवपूजा झालेली असते. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागतो, अरे बाबा आज तर देवपूजा झाली वाटतं. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई विठुरायाने जे जे शिकवलं ते पुढे न्यायचं असतं. आज आषाढी एकादशी होती की नाही, मग सकाळी सकाळी मी देवपूजा करून टाकली. अवनी आता खुश होते. चला तर मग आता आपण हे करूया, विठुरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करूया, चालेल? त्यावर धोंड्यांना म्हणू लागतं, सुनबाई पण त्याआधी ना रांगोळीत रंग भरायचे राहिलेत ग. नाही म्हणजे मी रांगोळी काढली ग, पण त्यात रंगच भरले नाही. तेव्हा आता अवनी म्हणू लागते, अण्णा काळजी करू नका, आता मी आले ना, आपण आधी रांगोळीत रंग भरूया आणि मग विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करूया, चालेल? आता अण्णा आणि अवनी दोघेही रांगोळीत रंग भरू लागतात. सगळेजण खूपच आनंदात असतात, कारण आज दांगटांच्या घराला पुन्हा बाईचा आशीर्वाद मिळालेला असतो. अण्णांनी आणि सुनबाईंनी दोघांनी छान अशी रांगोळी मस्त रंग भरून तयार केलेली असते. तर आता अवनी आतमध्ये येते. आता सगळेजण आपल्या गळ्यात टाळ घेतात. पांडुरंग पांडुरंग असा जयघोष करू लागतात. राजा आणि अवनी दोघेही आता देवघरात विठुरायाची मूर्ती ठेवून आता अवनी त्यावरती अभिषेक करू लागते. सगळेजण खूप आनंदात असतात आणि विठुरायाच्या भजनात दंग झालेले असतात.
प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता अवनी लगेच आरती ओवाळू लागते. इथे विठुरायाची आरती संपन्न झालेली असते. सगळेजण आनंदात असतात. अवनी सगळ्यांना आरती देते. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, वा विठुराया, आज तर तू कमालच केली. आज अवनी मॅडमला तू पुन्हा आमच्या घरात पाठवलं. आज साक्षात तुझा चमत्कार झाला बर का. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, पाठवलं म्हणजे सुनबाई कुठे जाणार होती? हेच तिचं घर आहे ना. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, हो म्हणजे मला तेच म्हणायचं होतं, गाडी नव्हती ना, तरी त्यांना टेम्पोत ना इकडे पाठवलं असं म्हणायचं होतं. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, राजा खरं तर ना तुला सोडायला नाही पाहिजे रे. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, अण्णा जाऊ दे ना आता. हे बघा आता सुनबाई घरी आल्यात ना तुमच्या. त्यावर अण्णा म्हणू लागतात, बरं झालं टेम्पो भेटला, नाहीतर सुनबाईला पायी यावं लागलं असतं. त्यावर अवनी म्हणू लागतो, यशोदा माझी पुस्तकांची बॅग कुठे? त्यावर यशोदा म्हणू लागतो, ठेवली की तुमच्या रूम मध्ये ठेवली. तेव्हा अवनी म्हणू लागते, बरोबरच चला मी आता आवरायला घेते, आवरते मी. अवनी आतमध्ये जाते. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, जा जा मॅडम, सगळं काही नीट व्यवस्थित आवरा, अगदी मनापासनं हे घर तुमचंच आहे असं समजा बरं का. त्याच वेळेस अण्णा जोरदार दिवशी आता या राजाच्या पाठीत गुद्दा मारतात. समजा म्हणजे हे घर सुनबाईचंच आहे. अक्कल नाहीये का राजा तुला? समजायचं काय आहे त्यात? हे घर सुनबाईचं आहे, तुला माहिती नाही का? बिंडोक नाही तर. त्यावर राजा म्हणू लागतो, अण्णा मग मारायची काय गरज आहे? तोंडाने सांगू शकता की किती मारलं तुम्ही मला? त्यावर अण्णा म्हणू लागतात, मारलं? अरे अजून तर सुरुवात झालीच नाही, मी तर बांबू तयार करून ठेवलाय. आता थांब तुला दावतोच. धीरे पाण्या पटकन आता अण्णांच्या हातात बांबू देतो, कारण पाण्यात तर वाटच पाहू नसतो ना. कधी एकदा राजा चांगला मार खातोय ते. त्याच वेळेस आता राजा धावू लागतो. अण्णा त्याच्या पाठोपाठ तो बांबू घेऊन पळत असतात. जोर जोरात त्याच्या पायावरती 2 फटके मारतात. आता राजा कॉटवरती बसतो. तेव्हा लगेच यशोदा मध्ये पडतो. अण्णा अहो लागेल हो त्याला. अहो अण्णा केवढा मोठा बांबू येतो हातात, अहो लागेल त्या पोराला, नका मारू. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, त्याची हिंमत कशी झाली? माझ्या सुनबाईला त्या टेम्पोतनं येऊ दिलं त्याने, त्याची हिंमत झाली. बायकोला त्रास देतो, त्याला सोडणार नाही मी, आज त्याची शाळा घेणार. त्याच वेळेस रूममधनं अवनी धावत येते. काय झालंय? तेव्हा अण्णा म्हणू लागतो, सुनबाई तू थांब, तू या राजाची बाजू घेऊ नको. आज मी याला धडा शिकवणार. याने बायकोला आणायला जायचं सोडून इथे हलगर्जीपणा केलाय, त्याच्यामुळे तुला किती त्रास झाला सुनबाई. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा असं काही नाहीये, तुम्ही नका मारू त्याला. त्यावर अण्णा म्हणू लागतात, बास, बायकोच्या नात्याने नवऱ्याची बाजू घेणं बंद कर, पण याला ना आज मी धडा शिकवणार आहे. असे म्हणत आता अण्णा लगेच आपल्या हातातली काठी बाजूला ठेवतात. ए राजा, पुण्यांना तर अशी चूक झाली ना तर तुला सोडणार नाही, लय फटके दिना. तेवढ्यात आता हा पाण्यात आग लावण्याचं काम करतो. म्हणजे अण्णा पुण्यांदा म्हणजे पुन्हा कधीतरी, आज तुम्ही सोडून दिलं का? अण्णा आज फक्त 2 फटके, एवढ्या मोठ्या चुकीसाठी फक्त 2 फटक्यांना? अण्णा हे बरोबर नाही या. त्यावर अण्णा म्हणू लागतात, फक्त 2च मारले का? जास्त नाही मारले का मी? मग अजून मारतो याला. असे म्हणत अण्णा अजून त्याच्या पायावरती जोर जोरात फटके देऊ लागतात. पाण्याला इतकं हसू येत असतं, त्याला लय मज्जा वाटत असते. राजा पळतच आता पाण्याला मध्ये घेतो. काय रे, भावाच्या जीवावर वाटलाय? अरे भाऊ येस ना तू माझा, मग तरी अण्णांना का भडकवतोय तू? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, अण्णा मला नाही मारायचा, या राजाला मारायचं. राजा त्याच वेळेस अवनीमध्ये पडते. अण्णा थांबाव, राजाची काही चूक नाहीये, हे बघा नका मारू त्याला. त्याच वेळेस आता धोंड्यांना पटकन हातातला बांबू फेकतात आणि रडू लागतात. लक्ष्मी अगं बघतेस ना, या दांगटांच्या घरात काय दिवस बघायला भेटतात. धोंडीराज बजाजी दांगटाच्या घरात सुनबाईला त्रास होतोय, सुनबाईला कष्ट सहन करावे लागतात, ते पण तुझ्या या पोरामुळे. लक्ष्मी अगं बघ लक्ष्मी, नवऱ्याचं कर्तव्य पार पाडता येत नाही तुझ्या पोराला. मला लय वाईट वाटतंय, मला हे असले दिवस बघायला भेटतील असं कधी वाटलं नव्हतं ग लक्ष्मी. असे म्हणत आता धोंड्यांना जोर जोरात रडू लागतात. कालच 1 वर्ष झालंय लग्नाला, 1 वर्षात नवरा म्हणून हा असा वागायला लागला, सुनबाईला नवरा म्हणून हा असा त्रास देणार का 1 वर्षात? आता सगळ्यांना धक्का बसतो. अरे बापरे, या रॉकी द फादरला कसं समजावं? 1 महिना झाला, 1 वर्ष नाही. पण आता अण्णांना समजावणं मुश्किल असतं, कारण अण्णा जोर जोरात रडण्याचं काम करत असतात ना. अण्णा आता रडतच तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, अण्णांना लय वाईट वाटलं ना, लय वाईट वाटलं अण्णांना.
मन दुखावलं गेलंय त्यांचं. तेव्हा राजा म्हणू लागतो, अरे काय दुखावलं गेलं मन त्यांचं? अरे मी मार खाल्लाय आणि रडतायत अण्णा, तुम्ही सगळेजण मला बघा ना. अरे लय लागलंय रे मला, काय अवस्था केली अण्णांनी माझी, लय मारलंय, लय दुखतंय. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा सॉरी, माझ्यामुळे लागलंय ना तुला. त्याच वेळेस आता पाण्यामुळे लागतो, वहिनी तुम्ही त्याच्यावरती जाऊ नका. लहानपणापासून मार खात आलाय तो. मार किती आणि कसा खायचा ना ते त्याला चांगलंच माहिती हो. त्यामुळे वहिनी तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तेव्हा अवनी म्हणू लागते, तू गप रे, तुझ्या आग लावण्यामुळे अण्णांनी त्याला जास्त मारले. गप्प बैस, तुझा भाऊ आहे ना तो, मग असं कोणी वागतं का? आता पाण्या लगेच यशोदाच्या आड लपून बसतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा खूप लागलंय का रे, खूप दुखतंय का? राजा माझ्यामुळे तुला एवढं सगळं मारलं गेलं ना, सॉरी राजा. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, तुम्ही वाईट वाटून कशाला घेताय? नाही लागलं, मला बरं वाटते, मी ठीक आहे. आता पाय दुखत असताना राजा वाकडं तिकडं तोंड करून उभी राहण्याचा प्रयत्न करतो. मॅडमला आता वाईट वाटू नये म्हणून आता तैट असा उभी राहतो. नाही मॅडमनी, मी ठीक आहे. अवनी आता रूममध्ये निघून जाते. राजा लगेच पुन्हा पटकन क्वाटवरती बसतो. आई ग, खूप लागलंय, लय दुखतंय. आता लगेच पाण्या पटकन त्याच्या पायावरती एक बुक्का मारतो. राजा जोरात ओढते, जीव घेणार आहे का आता माझा? किती का लागलंय मला? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, तू तर आता बोलत होता मॅडम मला लागलं नाही, मी ठीक आहे, आता बरं झालंय म्हणून बघत होतं किती दुखतंय ते. अरे धन्या, पण मला लय मजा येते आज. या राजाने लय मार खाल्लाय, मला लय भारी वाटतंय. आता मात्र यशोदा पाण्या आणि धन्यावरती हसू लागतात. तर इकडे आता देशमानेंच्या घरात या सिनियर देशमानेंना सगळी कहाणी विवानने आणि महेशने सांगितलेली असते. तेव्हा विवान म्हणू लागतो, एक नंबरची भामटी लोक आहे ती. तो ड्रायव्हर स्वतःला काय समजतो, एक नंबरचा महाचालक माणूस आहे तो. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, अंकल मी खरं सांगतोय, या ड्रायव्हरने आणि त्या घरच्यांनी जबरदस्तीने अवनीला त्या घरात डांबून ठेवले. आपल्याला काही करून अवनीला सोडवावं लागेल. अवनी चांगली आपल्या ताब्यात आली असती, पण त्या ड्रायव्हरने त्या घरमालकाला धमकी दिली. अवनीला तिकडनं तो घेऊन गेलाय. अवनी खूप संकटात आहे, पण आपण तिला मदत करू शकत नाही. काय करायचंय अंकल, बोला ना. तेवढ्यात आता लगेच या विवानला फोन येतो. अरे फालतूचे ते फोन करणं बंद करा, मला नाही करायची मंथली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तुम्हाला कळत नाही का? खड्ड्यात गेले ते पैसे आणि खड्ड्यात गेलं ते काम. तुम्ही मला पुन्हा फोन करू नका, असे खूप ओरडतच आता विवान फोनवरती बोलत असतो. महेश आणि अवनीचे बाबा या विवानकडे बघत असतात. फोन बंद होताच विवान म्हणू लागतो, सॉरी अंकल. त्यावर लगेच आता रडतच विवान म्हणू लागतो, अंकल काय करणार होतो, माझी अशी चिडचिड होते हो, मला पैशांची नाही पडली. त्यावर महेश म्हणू लागतो, नेमकं झालंय काय, कुणाचा फोन होता? त्यावर महेश म्हणू लागतो, सांगणार आहे कुणाचा फोन होता? तेव्हा विवान म्हणू लागतो, मी ना आज माझ्या आणि अवनीच्या लग्नाला 1 महिना कंप्लीट झाला होता, म्हणून पुढचं सरप्राईज प्लॅनिंग तयार केलं होतं. अवनीला मोठं सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून मंथली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी मोठं हॉटेल बुक केलं होतं. सगळे माझे पैसे फेल गेले, यात मला वाईट वाटत नाहीये, पण अवनी माझ्यासोबत नाहीये याचं खूप वाईट वाटतंय. आणि अंकल, तुम्ही तुमचा शब्द पाळू शकला नाही याचं वाईट वाटतंय. आपण खरं तर अवनीला मदत करायला हवी होती, तिच्या या परिस्थितीत तिला साथ द्यायला हवी होती, पण आपण तिला मदत नाही करू शकत, आपण हरलोय अंकल. त्यावर लगेच देशमाने लागतात, बास विवान, आपण मध्ये मला घेऊ नको. देशमाने, मी चंद्रकांत देशमाने, आणि कोणी ऐरा गैरा येईल आणि माझ्या मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करेल म्हणजे तो जिंकेल असा अर्थ होत नाहीये याचा. चंद्रकांत देशमाने, माझ्या मुलीला मी घेऊन येणार. माझं नाव चंद्रकांत देशमाने आणि हे मी सिद्ध करणार. लवकरच माझ्या मुलीला मी घेऊन येणार. त्यासाठी तुझ्या या फालतू कटकटीची मला गरज नाहीये, असे म्हणत देशमाने तिकडनं निघून जातात. आता लगेच विवान रडण्याचं नाटक करू लागतो. काय करू मी, मला अवनीची खूप आठवण येते. आता महेशही तिकडनं निघून जातो. विवान मात्र आता गालातल्या गालात हसू लागतो, कारण देशमानेंना भडकवण्याचं काम त्याचं चालू असतं ना. तर त्यानंतर अवनी आता आपल्या रूममध्ये बसलेली असते. बॅग मधलं सगळं सामान ती बाहेर काढत असते. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, मला वाटलं होतं की या घरातला माझा आजचा शेवटचा दिवस होता. मी हे घर सोडून आता नवीन ठिकाणी जाणार, नवीन रूम असणार, नवीन सुरुवात होणार,
पण पांडुरंगाने मला शेवटी याच घरात आणलंय. कदाचित देवयाईच्या मनात दुसरंच काहीतरी असेल का? याच घरात मी माझी स्वप्न पूर्ण करू शकते का? असे विचार चालू असतानाच अवनी आता बॅगमधलं सामान काढून ठेवत असते. त्याच वेळेस ती मनाशीच म्हणू लागते. राजा बोलला की मॅडम, हे घरच तुमची पंढरी आहे. मग नक्की या घरात माझी स्वप्न पूर्ण होतील का? नाही म्हणजे मला जर एखादी नोकरी लागली तर मी जॉब करेन, माझी स्वप्न पूर्ण करेन आणि खूप मोठं नाव कमवेल. नक्कीच या घरात हे सगळं होणार ना? असे आता देवयाईकडे अवनी प्रार्थना करत असताना तिला या घरात आल्यापासूनचे काही क्षण आठवतात. धोंडी अण्णांनी तिला अगदी मुलीसारखं जीव लावलेलं असतं. तिच्यासाठी गरमागरम कशी अंडा भुर्जी केलेली असते. त्यानंतर यशादाने तिला चहा बनवायला शिकवलेलं असतं. हवं नको ते सगळं जागेवरती दिलेलं असतं. आणि पाण्याची एक चूक झाल्यामुळे तो कसा माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आला, हे सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर पुन्हा तिला आठवू लागतात. आणि छोटा धन्या म्हणत असतो, वहिनी आता मी बॉडी बिल्डर होणार, मी असा कुतुंगळा राहणार नाही, कारण मला कंपनी द्यायला तुम्ही आलात ना. सगळेजण किती खुश असतात आणि किती अवनीची काळजी घेत असतात. आणि एवढंच नाही तर राजा अवनी मॅडमला जेवण भरवत असतो. तेव्हा अवनी त्याला म्हणत असते, तू काय माझा नवरा आहे का? तू का मला जेवण भरवतोय? तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मी नवरा नाही, पण एक चांगला मित्र तर आहे ना. या सगळ्या माणसांचे सगळे आनंदाचे क्षण तिला आठवू लागतात. खरंच या घरात तिला किती मान आणि सन्मान आदर भेटतोय हे बघून तिला खूप भारी वाटतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता पायली जाम भडकलेली असते. आता ती धोंडी अण्णांच्या घरात या पाण्याचा बेत बघायला आलेली असते. तेव्हा लगेच धोंडी अण्णा म्हणू लागतो, ते कोण पोरगी तुझ्या आयुष्यात दुसरी? लवकर बोला, तिचं नाव सांग. त्यावर लगेच धन्या लागतो, अण्णा असली दुसरी पोरगी कोण नाही हो, पायल वहिनीत सुनबाई म्हणून या घरात येणार. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतो, अरे मग उशीर कशाला करायचा? त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, कसा आणणार मी एखादी पोरगी लग्न करून या घरात? या घरात कुठल्या पोरीला सुख भेटणार आहे का? तिचे फक्त हाल होणार आहे या घरात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हाल? आणि या घरात? आता या घरात मुलींना किती महत्व आहे, बाईचा किती मोठा मान सन्मान आहे, हे अवनी कसं दांगट्यांना पटवून देणार? पुढे काय काय होणार? आणि त्यानंतर तर पुढील भागामध्ये अवनी मात्र या सुलीला कसं थोबाड्यावरती पाडणार, हे सगळं लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.